peace comes from understanding and accepting, and that should be the behavior of your mind. नमस्कार, मी सुकन्या. सो आजचा आपला पहिला टॉपिक आहे पर्सनल सायकोलॉजी. आपण स्वतःला किती ओळखतो? आपल्याला आपलं काम माहिती आहे, आपले रिलेशनशिप्स माहिती आहेत, आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज माहिती आहेत. बट डू वी रिअली नो आवर ओन माइंड? सो कधी आपण स्वतःलाच हा प्रश्न विचारलाय का, की आपण काय करतोय, आपल्याला काय हवंय, आपण हे का करतोय, कोणासाठी करतोय? नाही. आपण नेहमीच गोष्टी करत जातो, त्या कशासाठी करतो, का करतो ह्याचा विचार कधीच नाही करत. सो पर्सनल सायकोलॉजी म्हणजे काय? लेट्स सी. इट्स द सायन्स अँड आर्ट ऑफ अंडरस्टँडिंग युअर सेल्फ थ्रू मेडिटेशन. तुमचे थॉट्स, तुमचे इमोशन्स, तुमची भीती, युअर स्ट्रेंथ, हे सगळं आपण कसं हँडल करतो, हे त्या मागचं सगळं सायकोलॉजी आहे. बिकॉज जेव्हा मन समजतं तेव्हा जीवन बदलतं. When you understand your pattern, you gain the power to transform them. आपले पॅटर्न्स म्हणजे काय? आपण कोणाशी काही बोलतोय किंवा कोणासाठी काही करतोय तर त्यांचा रिस्पॉन्स काय असतो? ते करून आपल्याला बरं वाटतंय का आपल्याला हर्ट होतंय? का आपल्या रिलेशनशिपमध्ये असू दे, आपल्यामध्ये कम्युनिकेशन जर होतंय, ती गोष्ट होऊन जर ती गोष्ट सॉल्व्ह होतेय का? का स्टील ते अनसेटल जातंय? सो हे सगळे पॅटर्न्स आपले जे आहेत ते आपल्याला समजून घ्यायला लागणार. त्याशिवाय कुठल्याच गोष्टी सॉल्व्ह किंवा त्या एक्सेप्ट नाही होणार. सो जर स्ट्रेस कमी करायचा असेल, एन्झायटी कमी करायची असेल, ओव्हर थिंकिंग कमी करायचं असेल, रिलेशनशिप्स मधले वाद किंवा स्ट्रेस जे काय कमी करायचं असेल, सो फर्स्ट स्टेप इज नो युअरसेल्फ. आणि ह्याच प्रवासामध्ये मी तुमच्या सोबत आहे. सो दिस प्लेस इज एव्हरीवन हू वॉन्ट्स टू टॉक अँड ग्रो इमोशनली, मेंटली अँड स्पिरिच्युअली. सो लेट्स बिगिन द जर्नी. लेट्स टॉक, लेट्स इव्हॉल्व, and let's discover ourselves together. Thank you.